नमस्कार. ठाण्यामध्ये आरंभ प्रदर्शन पार पडलं. 2-3 आठवडे खूप मेहनत झाली आणि आता मी एका छोट्याशा सुट्टीवर निघालोय. मी अलिबागला चाललोय आणि अलिबागला कसं जायचं तर मी बऱ्याचदा निवडतो मुंबईतून जायला, बोटीने जायला. हेरिटेज मुंबई बघता येते, थोडं फिरता येतं आणि मग बोटीचा प्रवास. सकाळी ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी ट्रेन पकडली. उतरताना पटकन विचार येऊन गेला की पहिली प्रवासी ट्रेन याच रूटवरून तर सुरू झाली होती. मुंबईचा हेरिटेज अनुभव या स्टेशनपासूनच सुरू होतो. व्हिक्टोरियन गॉथिक रिवायवल शैली आणि भारतीय स्थापत्य यांचा मस्त संगम करून ही वास्तू बांधली आहे. स्टेशनमधून बाहेर पडताना इतिहासाच्या खाणाखुणा दिसायला लागतात. जुन्या मुंबईच्या मस्त वाईब्स इथे आहेत. मुंबई कितीही फास्ट शहर, हॅपनिंग शहर, मॉडर्न शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याचं हे हेरिटेज रूप खास आहे. आजही मुंबईत येणाऱ्यांना दक्षिण मुंबई फिरण्याचा मोह होतोच. आज एका विशेष ठिकाणी खायला जायचा प्लॅन होता. मेट्रो सिनेमाच्या दिशेने निघालो. देखो वासुदेव बळवंत फडके चौकात हे सुंदर कारंज आणि लॅम्प आहे. फिट्झजेराल्ड वॉटर फाउंटन अँड लॅम्प. 153 वर्ष जुनं कास्ट आयर्नचं हे फाउंटन आणि लॅम्प मूळ 1867 मध्ये बनवलं होतं. नंतर शहराचा पसारा वाढला, ट्राम वाहतूक वाढली म्हणून ते तिथून हटवलं. 2021 मध्ये रिस्टोरेशन करून त्याला या ठिकाणी बसवलं गेलं. मुंबईत फार थोड्या हेरिटेज वस्तू परत मूळ जागी आल्या, त्यातलीच ही एक. मेट्रो सिनेमा जवळची मुंबई म्हणजे टाइम ट्रॅव्हल केल्याचा अनुभव. जुन्या नव्या शहराची सुंदर सरमिसळ. या थिएटरमध्ये पूर्वी फक्त इंग्लिश फिल्म्स दाखवल्या जायच्या. अखंड वाहते रस्ते, कायम वर्दळ. एकेकाळी या चौकातून ट्राम्स धावायच्या. शहर आधुनिक झालं, पण इकडच्या इमारती 100 वर्षांपूर्वीची मुंबई कशी असेल ते नेमकं सांगतात. लाकडी खिडक्या, बाल्कनी, तेव्हाचं पक्क बांधकाम. ही टिपिकल सिनेमॅटिक मुंबई आहे. कयानीमध्ये ब्रेकफास्टचा प्लॅन होता, पण थोडासा उशीर झालाय. आता ब्रंचच होईल वाटतं. इराणी कॅफे, बेकऱ्या त्या काळापासून सगळ्यांच्याच आवडीच्या होत्या. पारंपरिक साधे पर्शियन पदार्थ, बन मस्का, खिमा पाव, गोड दुधाळ चहा घ्यायचा आणि तासनतास इथे गप्पा मारत बसायचं. कलाकारांचा हमखास अड्डा. इराणी रेस्टॉरंट मधलं खिमा पाव आणि बुर्जी. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अल्माटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. कयानी इराणी कॅफेमध्ये खाऊन निघालो. बेस्ट बसने गेटवे ऑफ इंडियाकडे जाताना वाटेत हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन, काला घोडा, जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय लागले. खरं तर अख्खा दिवस याच भागात फिरण्यात सहज गेला असता, पण आजच आम्हाला अलिबागला पोहोचायचंय. मुंबईकर आणि त्यांचे जुगाड काय हॅक शोधून काढली आहे. गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो. मला इथली गर्दी बघून गंमत वाटते. कधीही या, इथे कायम लोक असतातच.
या जागेबद्दल सगळ्यांना जे कमाल आकर्षण वाटतं ना, सगळे प्रचंड एक्सायटेड असतात, फोटो काढत असतात. अलिबागसाठी गेटवे ऑफ इंडियावरून जिथून बोट सुटते तिथे लाईनीत मी उभा आहे. आणि आता इथे कोणत्या कंपनीची बोट येईल ते सरप्राईज आहे. कधी येईल ते पण माहित नाही आणि तिकीट बोटीत काढायचंय होपफुली. आमची बोट धक्क्याला लागली. तिकीट काढून आम्ही बोटीत चढलो आणि मांडव्याकडे निघालो. आता पुढचा तास दीड तास बोटीचा मस्त प्रवास. मुंबईचा किनारा सोडताना त्याच्या आयकॉनिक खुणा, ताज, गेटवे बघत प्रवास सुरू झाला. भरपूर दिवसांनी गेटवे ते मांडवा हा बोटीने प्रवास करतोय आणि सीगल्स आलेले. थोडं अंतर गेल्यावर या प्रवासातले नेहमीचे साथीदार सीगल्स बरोबर आलेच. बोटीतले सगळे आता सेटल झाले. वातावरण हळूहळू शांत झालं. समुद्राचं पाणी कापत कापत बोट पुढे निघाली. द ओल्ड मॅन अँड द सी हे अर्नेस्ट हेमिंग्वे यांची कादंबरी आहे, ज्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडेंनी केलाय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एका कोळीयाने. काल संध्याकाळी तयारी करताना अलिबागला जाताना काहीतरी नवं वाचूया, तेव्हा हे पुस्तक ठरलं आणि दुकान बंद व्हायच्या आत जाऊन पटकन हे खरेदी करून आलो. एका कोळीयाने, एका म्हाताऱ्या मासेमारी करणाऱ्याची गोष्ट. आमची होडी खोल समुद्रात जाताना काही वेळ त्याचा खोल पाण्यातला थरार वाचून मजा आली. सीगल्स हिवाळ्यात सायबेरिया, मध्य आशियामधून स्थलांतर करून इथे येतात. मार्च एप्रिलला परत जातात. हा अत्यंत हुशार पक्षी समजला जातो. पर्यटक मजा म्हणून पक्षी आपल्या जवळ यावेत, त्यांचे फोटो काढता यावेत म्हणून त्यांना खाऊ देतात. त्यांना वेफर्स वगैरे खायला दिल्यावर त्यांच्या आरोग्यावर, नैसर्गिक वागणुकीवर घातक परिणाम होत असल्याची, लोकांनी असं करू नये याची नेहमी चर्चा होते. बोटीत बराच खाऊ विकायला होता. आजूबाजूने इतरही बोटी चालल्या होत्या. रोरो M2M सुद्धा पास झाली. हळूहळू मांडव्याची जेट्टी दिसायला लागली. समुद्राची खारी थंड हवा, एका लईत चालणारी बोट, सीगलची साथ, पुस्तकातल्या गोष्टीमधला थरार, यात प्रवास पटकन संपल्यासारखं वाटलं. सीगलचा एक मोठा ग्रुप पाण्यावर विसावला. गमतीशीर विचार येऊन गेला की यांना आराम करायचा असला की मस्त पाण्यावर तरंगत बसायचं. खरं तर तिकीट अलिबाग पर्यंतच आहे, पण मांडव्यावरून समुद्र किनाऱ्याने बीच वॉक करत सासवण्याला जायचंय निमिषा बंगल्यावर. मांडव्याला उतरलो आणि माझा नेहमीचा आवडीचा प्लॅन केला. किनाऱ्याने चालत निघालो. समुद्र छान शांत होता. मस्त हवा सुटली होती. मऊ प्लेन पुळणीवरून चालताना पायांना छान वाटत होतं. ओलसर मऊ वाळूचा स्पर्श पायांना, मनाला सुखावणारा असतो.
चालताना शांत शांत वाटत जातं. विचारांचा वेगळा ट्रॅव्हल सुरू होतो. थोडं पुढे आल्यावर मासेमारीसाठी जाळं अडकवलं होतं. त्याची सिस्टीम थोडी वेगळी होती. उंच बांबूवर हुक्स अडकवले होते. पुढे मॅनग्रुव्ज, खारफुटीची झाडं दिसली. समुद्र किनाऱ्यावरची परिसंस्था जपण्याचं मोठं काम ही झाडं करतात. ब्लू कार्बन इकोसिस्टीम म्हणून त्यांना ओळखलं जातं. संध्याकाळ होऊ लागली होती. सूर्य अस्ताला निघाला. वाटेवरच्या एका गावात पोहोचलो आणि सूर्यास्त झाला. मला अजून थोडं पुढे जायचं होतं. मध्ये खडकांचा पॅच लागला. संधी प्रकाशात चालताना मस्त वाटत होतं. निमिषच्या बंगल्यापर्यंत किनाऱ्याने चालत येताना किती व्हेरिएशन्स लागतात. मऊ वाळूपासून ते खडक. खडकांचा हा पॅच बऱ्यापैकी मोठा आहे. मी सासवण्याला पोहोचलो. डेस्टिनेशन गाठेपर्यंतचा प्रवास खूप भारी असतो. आज पुन्हा तोच अनुभव आला. सगळीकडे शांत संध्याकाळ पसरली होती. आता आज मस्त आराम करायचा आणि उद्या इथल्याच एका गडावर ट्रेकिंगचा प्लॅन. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चारिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.